नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आपण राज्याच्या राजकारणाचा अत्यंत महत्त्वाचा विषय चर्चा करणार आहोत. विषय असा आहे, सध्या महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकांचा माहोल आहे. नगरपालिका, नगर परिषदा, पंचायत समित्या या निवडणुकांचा सध्या माहोल सुरू आहे. त्याच्यामध्ये नगरपालिकाच्या निवडणुकीची आरक्षण सोडत काल परवा झाली राज्यामध्ये. आता महापालिकांच्या मतदार याद्या अंतिम स्वरूपामध्ये त्याचं वेळापत्रकही जाहीर झालेलं आहे. त्याच्यामुळे असं वाटतंय, अपेक्षा आहे की निवडणुका होतील. आतापर्यंत 3 वर्ष आपण होणार ते ऐकत आलो. कोर्टाच्या तारखा वगैरे बाकी अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये, परंतु आता निवडणुका होतील अशी एक अपेक्षा आहे. महायुती, महाविकास आघाडी अशा होतील की स्वतंत्र लढणार हे अद्यापपर्यंत माहिती नाही आहे. परंतु या राजकीय परिस्थितीविषयी आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. आज आपण पाचारण केलेलं आहे सुनीलजी माने, ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेश प्रवक्ते यांना. सुनीलजी, आपलं स्वागत. धन्यवाद. मला सुरुवातीला सांगा, सध्या आता आम्हाला वाटतं की निवडणुका होतील, म्हणजे महापालिकांच्या साधारण जानेवारीमध्ये होतील, जिल्हा परिषदेच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या त्या होतील. 3 टप्प्यात निवडणुका होणार असे आतापर्यंत बातम्या आलेल्या आहेत. नेमकी राजकीय परिस्थिती काय, निवडणुका होतील का? हा खरं खूप औत्सुक्याचा विषय राज्यातल्या राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, मागच्या वेळी निवडणुका जाहीर झाल्या, निवडणुकांचे प्रभाग पडले, रिझर्वेशन पडले, याद्या फोडल्या गेल्या, याद्यांचे गठ्ठे, माझ्याही कार्यालयात याद्यांचे गठ्ठे आहेत की ह्या प्रभागात कुठले मतदार आहेत त्यांचे फोटोसह याद्या, त्या सगळ्या वाटप करण्यात आले. पैसे घेऊन महापालिकेने ते विकत दिले, रिझर्वेशन पडले आणि रिझर्वेशन नंतर निवडणूक झाली नाही. दुसरा विषय तुम्हाला सांगतो, पूर्ण देशभरात इंग्रजांच्या काळापासून कॅन्टोन्मेंट नावाची व्यवस्था जी आहे, बरोबर, पुण्यात 3 कॅन्टोन्मेंट्स आहेत, देवरोड, खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट. कॅन्टोन्मेंटसाठी निवडणूक जाहीर झाल्या, प्रभागांची रचना झाली, उमेदवार ठरले, उमेदवार अर्ज भरायच्या वेळी निवडणूक कॅन्सल झाली. हा सगळा अनुभव लक्षात घेता मला असं वाटतं की राजकीय पेरिफेरीत काम करणाऱ्या लोकांनी आतापर्यंतची स्थिती काय आहे, काय करण्यात आलं हे समजून घेऊन या पद्धतीच्या तयारीला लागावं. आता तुमचा जो मूळ भाग आहे की तुम्ही सांगितलं की जानेवारीत महापालिका, डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद, नगर पंचायत समित्या वगैरे, अंदाज हा सगळाच अंदाज आहे सगळ्यांचा, त्याची प्रोसेसही चालू आहे. आता जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोग सर्व पद्धतीच्या इलेक्शन्स करायची परवानगी देतं, परमिशन्स सुरू होतात, याच्यासाठी EVM मशीन लागते, ते वरनं सगळे आदेश निघतात. महाराष्ट्राचं CEO जो असतो, चीफ इलेक्शन ऑफिसर, तो त्याची रचना करतो. याद्या लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद याच्यासाठीच्या याद्या फोडल्या जातात, प्रभाग रचना होते. हे सुरू केली प्रोसेस तर सर्वसामान्य लोकांनी, जसं आपण क्राईम पण आपण पाहिलं ना, की पोलिसांनी नेऊन दिलं की हा गुन्हेगार, त्याचं नाव आपण छापायचं, एवढंच काम असतं. बरोबर, दॅट इज अ प्रोसेसचा पार्ट येतो. त्यामुळे जेही निवडणूक आयोगाने, राज्य शासनाने, आता यातला मजेचा भाग आहे की राज्य शासनाकडे पण अधिकार आहे निवडणुकीची रचना कशी करायची, हा सगळा गुंतागुंतीचा भाग. तर ज्यावेळेस राज्य सरकार, इलेक्शन कमिशन आणि आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या तारखेपर्यंत घ्या, म्हणून आपण नम्रपणे चांगला नागरिक म्हणून म्हणायचं की हो इलेक्शन होणार. सुप्रीम कोर्टाने मागे सुद्धा सांगितलं होतं निवडणुका ताबडतोब घ्या, आहे त्या परिस्थितीमध्ये. त्यावेळेस ही अशीच गडबड झाली. आता ही दुसरी वेळ झाली. तुम्ही त्याच्यामुळे मान्य करताय नाही, हे मला त्याच्यामुळे चिंता वाटते की खरंच होतील की नाही. पण आता ज्या पद्धतीने चालू आहे सगळं, त्याच्यामुळे अपेक्षा आहे की निवडणुका होतील. म्हणून तुम्हाला विचार, आदर्शवादी पद्धतीत म्हटलं पाहिजे की झालं पाहिजे ह्या शेड्यूलमध्ये. आता पुणे सारख्या, पिंपरी चिंचवड सारख्या याच्या सगळ्या महापालिका आहेत A कॅटेगरीच्या, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, या सगळ्यांना आता 3.5 वर्ष झाली. आपल्याला माहिती पाहिजे कोल्हापूर, नवी मुंबई या महापालिकांना आता 6 वर्ष झाली. औरंगाबाद, आता संभाजीनगर तेही झालं. आता नवीन इचलकरंजी झालंय, जालना झालंय, या सगळ्यांचं काही कशातच काय नाही. मला असं वाटतं की लोक आता विसरलेत, नगरसेवक नावाचा कोणीतरी प्राणी या शहराचं व्यवस्थापन करतो, तो लोकप्रतिनिधी असतो. त्यामुळे आत्ताची जी प्रोसेस आहे, मी खेदाने मला असं सांगायला वाटतं की 72-73व्या घटना दुरुस्तीत आपण
देशाने ठरवलं, पार्लमेंटमध्ये झालेली घटना दुरुस्ती आहे की ग्रामपंचायतीपासून विधानसभेच्या टप्प्यापर्यंत ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं लोकल बॉडीत काम करणारे लोक, त्यांचा सहभाग म्हणजे लोकांचा सहभाग ते निवडून देतात. त्यामुळे तो खालचा सहभाग लोकांपासूनचा वाढला पाहिजे आणि लोकशाहीची पाळंमुळं या राज्यात, देशात, शहरात घट्ट झाली पाहिजेत. बरोबर. आता त्यालाच सुरुंग लागतोय की काय, अशी परिस्थिती आता आहे. मी आपल्याला सांगितलं, जसं मी मागच्या वेळेला, म्हणजे याचा अर्थ जरा थोडं विस्ताराने सांगा. सुरुंग लागतोय म्हणजे काय? म्हणजे थोडक्यामध्ये हे जे आपण खासदारकी झाली, लोकसभा झाली, विधानसभा झाली, आणि खाली ही बाकी संपूर्ण हायरार्की आहे, ही संपूर्ण पायरीच मोडून टाकणार की काय? नाही, म्हणायला नाही, आता ते म्हणायला लागेल. मी तुम्हाला हे सगळं उलगडून दाखवतो काय विषय आहे याच्यातला. मला असं वाटतं व्यक्तिशः, मी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा काम करायचा पॅटर्न लक्षात घेतो, देवेंद्र फडणवीस साहेबांचा काम करायचा पॅटर्न लक्षात घेतो. निवडणुका का लांबल्या होत्या, ओबीसीचं आरक्षण, बरोबर आहे, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात लोक गेले आणि सुप्रीम कोर्टात सगळ्या याचिका एकत्र करून त्याच्यावर चर्चा झाली. जे प्लीड करतं गव्हर्नमेंट, सरकारने सांगितलं की आम्ही असं असं करू, आणि मग सुप्रीम कोर्टाने आता परमिशन दिली. बरोबर. हे जे प्लीड करायचं होतं ते 3 वर्षापूर्वी पण करता येऊ शकतं. बरोबर, खरं. 2 वर्षापूर्वी पण करता येऊ शकतं. ज्यावेळी 3चे प्रभाग केले त्यावेळी पण करता आलं असतं. ज्यावेळी इलेक्शन कमिशन आणि सरकारची मशिनरी यांची जर इच्छा असेल की आम्हाला हे असं करायचंय, त्यावेळेस ते तसं करता येतं. पण मला असं वाटतं की आता भाजप, एनडीए आघाडी यांना त्यांच्या अनुषंगाने काय करायचंय, कधी करायचंय, याच्यातून या रचना होतात. आणि हे मला असं वाटतं की लोकशाहीसाठी फार घातक आहे. तुम्हाला दुसरा मुद्दा त्यासाठी सांगतो की 2014च्या आधी आपल्या सगळीकडं, राज्यात, देशात, सगळीकडं शासकीय व्यवस्थांमध्ये जी महामंडळ आहेत, ज्या संस्था आहेत, त्याच्यात राजकीय काम करणाऱ्या, त्याच्यात अभ्यास असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जायची. बरोबर. MSCB असो, ऊर्जा खातं असो, वर पेट्रोलियम असो, फायनान्स असो, त्यातही रिझर्वेशन असतं. SC OBC त्यांना घटकानुसार स्थान मिळतं. त्यात गेल्या 11-12 वर्षात हे सगळं बंद केलंय. का बोलतोय? तुम्हाला अजून दुसरी एक गोष्ट सांगतो. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जे तुल्यबळ उमेदवार होते त्यातला एकाला तिकीट द्यायचं, दुसरा विरोधात काम करू शकतो किंवा दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो, हे टाळण्यासाठी तेही म्हणजे असंवैधानिक आदेश काढला. मुख्यमंत्र्याच्या नावाने कधीच आदेश निघत नाहीत राज्यात, देशात पंतप्रधानांच्या नावाने कधी आदेश निघत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल यांच्या नावाने सचिवाने आदेश काढायचा असतो. बरोबर. ही प्रोसेस पण पाळली जात नाही इथे. त्याच्यावर सही नाही, तारीख नाही, व्यवस्थित काय त्याचं इनवर्ड आउटवर्ड नाही. तुम्हाला ह्या मंडळावर आम्ही नेमतोय, त्याला त्या मंडळावर नेमतोय, असा आदेश काढलाय. 1.5 वर्ष झालं राज्याच्या विधानसभा, सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसली, काहीच नाही. गेल्या 12 वर्षापासून, 11 वर्षापासून ही परिस्थिती आहे. त्यामुळे राजकीय व्यवस्थेत नेतृत्व तयार करणं, संधी देणं, लोकशाही व्यवस्थेत सगळ्यांना प्रश्न विचारण्यासाठी, काम करण्यासाठी, अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी जी काय अधिकाराची एक दर्जा लागतो, व्यवस्था लागते, ती खालच्या लोकांना, म्हणजे जे खाली तळात काम करतायत, वर येत आहेत, त्यांना लोकशाहीत शिक्षण करून हा प्रश्न विचारायचा, काम करायचा आणि सगळ्यांना संधी द्यायचा प्रघात या काळात संपलेला आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. सुनीलजी, मला ह्याचा तुम्ही जे बोलताय त्यातला गर्भित अर्थ असा दिसतो की म्हणजे नेता जो घडतो तो ग्रामपंचायतीचा सरपंच, तालुका पंचायतीचा सभापती, नंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, पुढे आमदार, नंतर खासदार वगैरे वगैरे. मग थोडक्यामध्ये हे खालच्या बाजूला जी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे ती, आणि तुम्ही आता महामंडळाचं सांगितलं 10-11 वर्षामध्ये एकही महामंडळाचा सदस्य वगैरे वगैरे हे तर सगळं बादच करून टाकलं जवळपास त्याच्यामध्ये. मग थोडक्यामध्ये कार्यकर्ता तयारच होऊ द्यायचा नाही, नेता तयारच होऊ द्यायचा नाही खालच्या पातळीवरती. जे काय आहे ते फक्त लोकसभा आणि विधानसभा, म्हणजे एक प्रकारे लोकशाहीची खालची जी पाळंमुळं आहेत ती पूर्ण छाटून टाकायची. म्हणजे हा लोकशाहीचा वृक्ष उद्या उन्मळून पडेल आपोआप, अशी शक्यता आहे ना. हा फॉर्मॅट काय आहे, सत्ता आपल्याकडे केंद्रीभूत झाली पाहिजे, सत्तेचं केंद्रीकरण. आता तुम्ही पाहिलं असेल मागच्या वेळी, समजा आता कोणाचे राजकीय मतभेद असू शकतात, काँग्रेसचं UPAचं सरकार होतं, कोणालाही विचारलं तर कृषी मंत्री कोण होते, तर तुम्हाला चटकन नाव लक्षात येतं की पवार साहेब होते. बरोबर. आज तुम्ही कृषी मंत्र्याचं नाव सांगा केंद्रातल्या, नाही सांगू शकत. राज्यातल्या कृषी मंत्र्याचं नाव किती लोकांना माहितीये, राज्यातल्या पणन मंत्र्याचं नाव किती लोकांना माहितीये. फक्त मुख्यमंत्र्याचं नाव माहिती असायला पाहिजे
फक्त पंतप्रधानांचं नाव माहिती असायला पाहिजे, निर्णय फक्त त्यांनी घ्यायचे, खाली अंमलबजावणी करायची. याला एक जगभरात आता ही सगळं पॅटर्न सुरू झाला आहे. रशियामध्ये पुतीन, इकडं टर्कीमध्ये एर्दोगान, अमेरिकेत ट्रम्प, तुम्हाला इटलीमध्ये त्या मॅडम आहेत. बरोबर. सगळ्यांनी केंद्रीय पातळीवर आपल्याकडे सत्ता घ्यायची, एक चालुकानुवर्तित्व त्याला म्हणतात. आता ही जी पद्धत आहे, म्हणजे आता मोदी साहेबांनी तर राजेशाहीचा तो दंड पण आणला, आणि राजेशाही पद्धतीने मी म्हणेल ते पूर्ववत तसं करायचं म्हटलं की असं सगळा जो पॅटर्न आहे हा लोकशाहीला ऑलरेडी कोपऱ्यात नेऊन तिचा गळा दाबण्याचं काम सुरू झालं असं माझं म्हणणं. थोडक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होण्याची शक्यता बिलकुल दिसत नाही असं तुमचा अर्थ नाही. आता यात दिसतं असं आहे की यंत्रणांना तयारी करायला लावायची. आता काय आहे, राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येकाने 24 तास तयारच राहायला पाहिजे, ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याच्याशिवाय तुम्ही तुमचं राजकारण समाजकारण करू शकत नाही. कधीही होऊ शकतात असं डोक्यात ठेवायचं. आता याद्या आहेत. आता काल माननीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब, सगळे काँग्रेसचे नेते मंडळी, थोरात साहेब, सगळे इलेक्शन कमिशनला भेटले. इथं याद्या. आता कसं आहे, लोकसभेला मतदार काय कल लक्षात घेऊन विधानसभेला यांनी काय करायचं ते सगळ्या गोष्टी केल्या. 20-20 हजार, 15-15 हजार ऍड केले, 20-20 हजार, 15-15 हजार डिलीट केले. त्यामुळे तो पॅटर्न सेट झालाय. त्याच याद्या फोडून आता महापालिकेच्या इलेक्शन होणार आहेत. ह्या याद्या लोकसभेतले विरोधी पक्षनेते, हे घटनात्मक पद आहे, त्यांनी जाहीर प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की इलेक्शन कमिशन इलेक्ट्रॉनिक डाटा पेन ड्राईव्ह मध्ये 1 मिनिटात देऊ शकते, डाटा देत नाही. 6 महिने तुम्हाला अनालिसिस करायला गेले, एवढे गठ्ठे तुम्हाला मतदारांच्या याद्या देतात आणि आता हे शोधा म्हणतात. तुम्ही आता डिजिटल पेमेंट करताय, डिजिटल इंडियाचा ढोल वाजवताय, तो फुटलाय, सगळं ऑनलाईन करायचंय, पण तुम्हाला डिजिटली मतदारांची यादी द्यायची नाही. त्याच्यात डुप्लिकेशन 2 मिनिटात कळतं ना. तुम्ही एक्सेल शीटला लावलं, एक्सेल शीटला कमांड दिली की सुनील माने किती आहेत, तर 50 आहेत, 500 आहेत, 5 आहेत का 10 आहेत का 2 आहे का 1च आहे. सॉफ्टवेअर पण आहे एक, मला वाटतं काहीतरी कालच्या याच्यामध्ये लक्षात, सगळ्या ह्याच्यात लक्षात येतं. इतकं IT मध्ये प्रगती झाली आहे, सगळ्या गोष्टी शोधता येतात, पण ते द्यायचंच करायचं. आता दिलंच नाही तर तुम्ही अनालिसिस कसं करणार, तुम्ही काढणार कशी जी अधिकृत यादी येते. कालही तसंच केलं की तुम्हाला हात वर करता येतात मायनवेळी की आमच्याकडे हा कामाचाच भाग. त्याच मुद्द्यावर यायचं. काल राज्यातले विरोधी पक्षाचे म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार साहेब, नंतर बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षाचे सगळे नेते राज्याचे निवडणूक आयुक्त म्हणजे वाघमारे साहेब आणि चोकलिंगम यांना जाऊन भेटले. त्यांना सांगितलं की जोपर्यंत याद्या अद्ययावत होत नाहीत, ज्याप्रमाणे बिहारमध्ये तुम्ही निवडणूक पूर्व संपूर्ण यादी अद्ययावत करता, तपासता, नंतर निवडणुका घेता, मग ते इथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये का होऊ नये. त्यांचं उत्तर अजून काय, म्हणजे ते जे मुळात यांनी केलेल्या मागण्या, निवडणुका घेतात कशाला, जर तुमच्याकडे विधानसभा निवडणुकीनंतरच्या याद्या त्या सुद्धा तुम्ही आम्हाला सॉफ्ट कॉपी देत नाही, याचा अर्थ तिथं पुढे काहीतरी काळबेर आहे. नावांचं डुप्लिकेशन, पत्त्यांचं डुप्लिकेशन, बोगस नावं, जे ऍडिशन झालं किंवा डिलिशन झालं याच्या संदर्भामध्ये आम्हाला तपासणी करायची, ती काही करता येत नाही. निवडणूक आयोगाकडे हे सगळं यांनी मांडलं, पण खरोखर निवडणूक आयोग स्वायत्त आहे का हो, का तो यांच्या हातचं बावलं आहे. निवडणूक आयोग मला जे दिसतंय की अतिशय कणा संपलेली एक यंत्रणा बनवली गेली आहे. दुर्दैवाने मोदी साहेबांकडनं जी अपेक्षा होती त्याच्या बरोबर उलट करून त्यांनी हे सगळं संपवलंय. मी ज्यावेळेस या विषयावर बोललोय, आपल्याला आठवत असेल की लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने जो निर्णय घेतला, मुळात देशाच्या सरन्यायाधीशाला निवडणूक आयुक्त निवडण्याचं एक जे काय समिती मंडळ असतं, समिती 3 जणांची, विरोधी पक्षनेता, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश, त्यातून सरन्यायाधीशाला उचलून बाहेर काढून टाकलं, केंद्रीय मंत्र्याला त्यात टाकलं, म्हणजे मेजॉरिटी ही सरकारची झाली. निवडणूक आयोगाने आणि सरन्यायाधीशाने, त्यावेळी धनंजय चंद्रचूड साहेब होते, तेही अशाच पद्धतीने, मला असं वाटतं की ऍडजस्टमेंटसाठी तयार असलेला माणूस आहे की काय, असं माझा थेट त्यांच्यावर आरोप आहे. बापरे, हे असं करू शकतो म्हणजे घटनात्मक दर्जा, घटनेचं काम जे आहे ते काम व्यवस्थित सुरळीत देशात चाललंय की नाही हे रोखटोक भूमिका घ्यायला पाहिजे होती. नाही, सुप्रीम कोर्टाची भूमिका अशी आहे की ते घटनेनुसार काम सरकार करतंय की नाही त्यात इंटरफेअर करायची भूमिका सुप्रीम कोर्टाची आहे. बरोबर. ज्यावेळेस सरन्यायाधीशांनाच बाहेर काढलं तर त्यावेळेस सरन्यायाधीशांचाही कणा संपलाय,
निवडणूक आयोगाचा एकाना संपला. निवडणूक आयोग घटनात्मक रचना आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली पाहिजे होती की हे कसं काय तुम्ही केलं, आमचं निवडणूक आयुक्त, प्रमुख आयुक्त आणि आयुक्त निवडणार विरोधी पक्ष नेत्याबरोबर सरन्यायाधीश पाहिजे. तिथून जी सुरुवात झाली आहे, निवडणूक आयोग आपल्या पद्धतीने काम करण्यासाठी केंद्र सरकारने, मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांनी आपल्या बटीक म्हणून वापरायची सुरुवात केली. आज तुम्हाला सांगतो, हसतात निवडणूक आयोगचे अधिकारी की असं कसं उत्तर दिलं मी सरकारच्या बाजूने वगैरे, अशा पद्धतीचं. प्रेस कॉन्फरन्स मधले व्हिडिओ आहे ते तुम्हाला सांगायला मला महत्वाचा मुद्दा आहे असं वाटतं. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी अशाच पद्धतीचं जर महाराष्ट्रात जे वातावरण होतं, माननीय पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, विरोधी पक्षांना लोकसभेप्रमाणे मॅन्डेट आलंय असं दिसत होतं ग्राउंडवर. 2014ला मोदी साहेबांची जी लाट होती तेव्हा एवढे निवडून आले नाहीत, तेवढे आता विरोधी लाट येतात निवडून आले. याच्यासारखं आश्चर्य काही नाही. हे जगातलं एक आश्चर्य म्हटलं पाहिजे. सेम परिस्थिती, मी हरियाणात आणि दिल्लीत होतो त्यावेळी वातावरण असंच होतं की त्यावेळी काँग्रेसचं सरकार येईल, एकमेकांच्या भांडणं असतात राजकीय याच्यातले सुद्धा, पण परिस्थिती ग्राउंडवर वेगळी होती. त्याच्यात भाजपने अतिशय राजकीय डावपेच आखून व्यवस्थित हे केलं. पण दिसलं असं की त्या निवडणुकीतही जे मतदारांची जी काय जुळणी झाली, काय झालं, डुप्लिकेट नावं, हे महमूद पर्चा नावाचे याच्यात एक काम करणारे व्यक्ती आहेत. त्यांनी हरियाणा पंजाब हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने सांगितलं की हे म्हणतायत तशी यादी दिली पाहिजे, फुटेज दिलं पाहिजे आणि त्यानुसार निवडणूक आयोगाने याच्या सगळ्या गोष्टींची तरतूद केली पाहिजे, पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे. साहेब 8 दिवसात निवडणूक आयोगाने आदेश काढला की आम्ही सगळं डिलीट केलंय आणि अशा पद्धतीच्या गोष्टी कुणाला देता येत नाही. म्हणजे इलेक्शन कमिशनची राहुल गांधी साहेब म्हणतायत तेच आहे. मी स्वतः चोकलिंगम साहेबांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात लाडकी बहीण नावाने जे महाराष्ट्राचं जे आर्थिक उलटाफालत करून टाकले, आज राज्याची जी परिस्थिती त्याचं एक कारण 45,000 कोटी रुपयाच्या वाटपात. चोकलिंगम साहेबांना मी सांगितलं, मेलवर तक्रार दिली की आचारसंहिता भंग झाला या विषयातनं, कारण भाजप आणि त्यांच्या आघाडीचे लोक, त्यांचे वॉर रूम्स महिलांना फोन करून आम्ही तुम्हाला पैसे दिलेत आता मतं द्या असं सांगतायत. ही माझी तक्रार आहे. चोकलिंगम साहेबांनी मला परत उलट टपाली पत्र पाठवलं, महिला बाल विकासला पाठवलं, ते अजूनही पडू नये. तुम्ही कुणाकडे न्याय मागणार? तुम्ही न्याय मागायची जी व्यवस्था आहे, आम्हाला भांडायला लागेल, कोर्टात जायला लागेल, परत कमिशनकडे जायला लागेल, हे असंच चालू आहे. ज्यावेळी यंत्रणेने स्वतःच नागरिकांच्या उत्पन्नातनं करातनं पोट भरणारे अधिकारी, त्याच्यासाठी शपथ घेऊन अधिकार पदावर आरूढ झालेले अधिकारी, त्यांना देश, जनता, व्यवस्था, लोकशाही याचं जर घेणं देणं नसेल तर लोकांनी आता काय करायचं हा मुद्दा आहे. नाही, मला प्रश्न तोच पडतो की एक संस्था, याच्यामध्ये निवडणूक आयोग जो स्वायत्त होता, ज्याला कोणाही चॅलेंज करण्याचा अजिबात संबंध येत नव्हता, तर निवडणूक आयोग, तो जो निवडणूक आयोग केंद्रातला काय राज्यातला काय आता खालपर्यंत आपण पाहत होतो, तो संपून टाकला. ज्युडिशियरीच्या बाबतीमध्ये सुद्धा आता अशीच चर्चा लोक उघडपणे करायला लागलेली आहेत. म्हणजे आपलं थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, 3-3.5 वर्ष झाले नुसतं तारीख पे तारीख काहीच होत नाहीये. परवा धनुष्यबाण यांचा की त्यांचा हा निकाल लागणार होता, परंतु त्याला परत तारीख पडली. आता ते पुढे नोव्हेंबरमध्ये गेलं प्रकरण. म्हणजे थोडक्यामध्ये निवडणूक आयोग संपवून चालला, म्हणजे संपवला जवळपास. ज्युडिशियरी सुद्धा तिचं खच्चीकरण प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. हे सगळं पाहिल्यावरती नेमकं तुमची भावना काय होते? नाही, मला तर खूप हा अतिशय सिरियस नोटचा विषय. माझ्यासारख्या मूळचा पत्रकार असलेल्या, राजकीय क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या, त्या अशा सगळ्या लोकांना ज्यांना ह्या विषयांमध्ये थोडं गांभीर्याने पाहतात, त्यांना आजची परिस्थिती खरंच चिंताजनक आहे. म्हणजे आपल्या व्यवस्था टिकतील का? 70च वर्षात आपण संपवल्या असं त्याचा अर्थ आहे. इंग्रजांनी एक प्रशासनाची डलहौसी पासून घातलेली व्यवस्था आहे. IAS ICS त्यावेळी होतं, पोलीस प्रशासन IPS मधून त्यांनी केलं, नाही तर आधी काही नव्हतं. साहेब 550 संस्थानाचं देश होता हा. बरोबर. सगळे आपले तुकड्यात जगणारे, कुठलं एक जिन्सी काय नव्हतं, राष्ट्र म्हणून काही भावना नव्हती. किती गप्पा मारा तुम्ही, किती बोंब मारा, की फार हे होतं. तुम्ही वस्तुस्थिती कागदावरची आणि इतिहासाचे जे आहेत त्याच्यात काही नव्हतं. हे आपण 70 वर्षात 1960ला आपण प्रजासत्ताक म्हणून जाहीर केलं, त्यावेळेपासून आतापर्यंतची केलेली रचना आहे ती आता 1 by 1 एक करून आपण छाटायचं काम सुरू केलंय. आणि पुन्हा आपण
मूलभूत आपण आफ्रिकेत जाऊन राहतो की काय अशा परिस्थितीचा पुन्हा आपण राजेशाहीकडे चाललो थोडं. पूर्ण राजेशाही. ते म्हणतील ते खरं, ते म्हणतील ते तसं, आणि बाकी तुम्ही काही चर्चा करायची नाही, काही बोलायचं नाही. टॅक्स आम्हीच वाढवू, आम्हीच कमी करू, तुम्ही आमचा सत्कार केला पाहिजे कमी केल्याबद्दल. अरे पण तुम्ही वाढवला का हे तर सांगा. जीएसटीचं उदाहरण फार सोपं आहे. तोच मुद्दा आहे की तुम्ही जर 18% घेता जिथं 5%, आताही तुम्हाला कागदावर तुम्ही वही घ्यायला मुलाच्या घरी, घरी वही घ्यायला गेलो अभ्यासासाठी, तर त्याच्यावर जीएसटी आहे. तो वहीवर जीएसटी नाही, कागदावर जीएसटी आहे. ही लपाछपी केली नाही पाहिजे. लोकांची परिस्थिती, तुमचे मॅन्डेट उत्साहाने लोकांना दिलं की बाबा काँग्रेसने काही चुका केल्या, तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं, तर तुम्ही एक एक व्यवस्था जर संपून टाकायला लागले तर याच्यात पुढच्या काळात अतिशय चिंतेची आणि गंभीर बाब आहे मला असं वाटतं. तुमचा जो मुद्दा होता की आता न्यायालयाने काय करायचं, हा मुद्दा कसा आहे, न्यायालयाचा चर्चा करताना लोक घाबरतात का, तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, न्यायालयाचा अवमान होईल, लगेच तुम्हाला आत्महत्या जायला लागेल. सध्या लोक कार्यकर्त्यांचं खच्चीकरण यासाठी झालंय की बोलायचंच नाही, बोललं तर ताबडतोब त्याला आतमध्ये बेड्या ठोकून आतमध्ये कोणत्याही कलमाखाली टाकू शकतात. त्याच्यामुळे लोक बोलत नाहीत, न्यायालयाविषयी बोलत नाहीत. न्यायालयाविषयी काय भावना तुमची? न्यायालयाविषयी बघा, प्रत्येकाला पोलीस प्रशासन, न्यायालय, सरकार याच्यावर आदरच असला पाहिजे. त्याच्यासाठीच आपण ही व्यवस्था उभी केली. पण न्यायालय ही आता सरकारच्या दबावात आहे की काय अशी परिस्थिती तयार व्हायला लागली. न्यायालयाने ज्या पद्धतीने निकाल दिले पाहिजेत, आता जर एखादा सरन्यायाधीश म्हणायला लागला की देवानी मला सांगितलं की असा निकाल लिहून दे, काय करायचं लोकांनी? उद्या मी तुमच्या विरोधात काहीतरी गुन्हा करेन आणि न्यायालय म्हणेल की नाही, त्याला बरोबर केलं तुम्ही जे काय केलं ते, मला देवानी सांगितलं की सुनील माने तुम्ही निर्दोष आहात. म्हणजे तुम्ही तुमच्या कायद्याच्या आकलनावर करणार आहात काम की कुठल्या तरी स्वप्नात देव आला म्हणून आता तुम्हाला नाही. पण तो सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये भूषण गवईंनी एका खटल्यामध्ये जे सांगितलं होतं, तो जो मुद्दा होता तो उपहासाने म्हटला असा प्रकार होता आणि तो पटला नाही म्हणून सनातनी त्या वकिलाने बूट फेकून मारला होता. मला सगळ्यात गंभीर त्यातला भाग असा दिसतो, भूषण गवई हे सनातनी आहेत, प्रतिगामी वगैरे, तो भाग सोडून द्या, परंतु त्याच्यामध्ये देशाच्या सुप्रीम कोर्टाला, चीफ जस्टिसला बूट फेकून मारला जातो आणि देशामध्ये त्याच्याविषयीची जी रिॲक्शन यायला पाहिजे, कारण तुमच्या तुमचं नाक कापलं ना तिथं, तुमच्या ज्युडिशियरीला तुम्ही बूट फेकून मारता. आणि तो सनातनी सांगतोय की जे चीफ जस्टिस असं म्हणाले होते की तुम्ही त्या मूर्तीकडे न्याय मागा. म्हणजे एक प्रकारे ते गंभीर आहे ना, प्रकरण गंभीर आहे. म्हणजे तुम्ही पुन्हा मागे चाललात असं वाटत नाही का? नाही, आता यात खूप तुम्ही हा महत्वाचा विषय आहे, म्हणजे मी त्यात थोडाफार माहिती घेतलेला माणूस आहे म्हणून सांगतो. मुळात आता कसं आहे, गवई साहेब हे दलित समाजातनं, दलितमध्ये 2 प्रकार आहेत, जे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या विचारसरणीला सांगायला आवडतात ते दलित, हे दलित नाहीत. म्हणजे आंबेडकरवादी दलित हे त्यांच्यासाठी सोयीचे नाहीत. हे मी तुम्हाला जाहीरपणे स्पष्टपणे सांगतो. बरं, त्याचं कारण हे आहे की आंबेडकरवाद मानणारा माणूस प्रत्येक गोष्टीत क्वेश्चन करतो, विचारतो, प्रश्न विचारतो. गवई साहेब माझे व्यक्तिगत स्नेही होते, मित्र होते. मी राज्यपाल म्हणून त्यांच्याकडे पाटण्यामध्ये पण गेलो होतो. मला त्यांचा सगळा ट्रॅक माहिती आहे राजकारणातल्या. सगळ्यांचा सन्मान करायचे, सगळ्या गोष्टी हे करायचे. मुळात आज तुम्ही आता 5000 सांगता तुम्ही, रासू गवईंचं 5000 वर्षापासून ज्यांना शिकायची परमिशन नाही, तो माणूस शिकून एखाद्या संस्थेचा सर्वोच्च पदावर बसून तुम्ही त्याला सर म्हणता, हा बहुधा एक मानसिक तो विकृतीचा जो भाग आहे तो तिथे एक नंबर 1. नंबर 2, मला एक सांगावं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, राम मंदिराची केस आपण सामोपचाराने कोट अनकोट सुप्रीम कोर्टाने मिटवली. जसं गवई साहेबांनी जे पद्धतीने सांगितलं, त्याच्या आधी सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी सांगितले की मला रामाने स्वप्नात येऊन सांगितलं की केसचा निकाल दे. बरोबर आहे की नाही? हे ऑन रेकॉर्ड आहे की नाही? आता त्या केसमध्ये प्रभू रामचंद्र एक पार्टी, हे तुम्हाला माहिती आहे का? प्रभू रामचंद्राच्या वतीने वकिलाने केस दाखल केली आहे. बरोबर. तिथं प्रभू रामचंद्र एक आपण स्टेटस मानलं ना का, व्यक्तीसारखं प्रभू रामचंद्र हे देवाचं स्टेटस मानलं जे कोर्ट लढतंय. इथे काय होतं, खजुरावाचं मंदिर आहे, विष्णूचं त्यात मंदिर आहे. आता आपण काय केलंय, यातल्या ज्या काय ट्रोल करणारी जी यंत्रणा आहे त्याला तेवढंच दिलंय. ट्रोल आर्मीने काय केलंय, फक्त तेवढं एक वाक्य,
की सनातनीचा विरोध केला. आता सनातनी या विषयावर पण मी खूप बोलू शकतो. मुळात हा आपला तो आता विषय, आताचा विषय नाही राजकारण. म्हणून. आता विषय असा आहे की त्यांनी अपमान केला म्हणून सांगितलं. तुम्ही सगळं व्हर्बॅटिम पाहिलंय का? त्याच्यावर तिथं काय काय चर्चा झाली पाहिली का? फेटाळून देताना साहेब गवई साहेब सरन्यायाधीश काय बोललेत पाहिलं का? फक्त तेवढा विषय काढला. तो जे ह्या सगळ्या ट्रोलच्या गँगनी उचलला. कोर्टातल्या वकिलांपासून रस्त्यावरच्या घोषणा देत बोंबलत फिरणाऱ्या लोकांपर्यंत त्या नालायक पद्धतीने तेवढंच वाक्य उचलून ह्यांनी आमचा अपमान केला, ह्यांनी आपला अपमान केला. त्याच्यात 8 दिवस आधी यांच्याच वतीने गवई साहेब कसे धर्माला मानणार आहेत असा एक व्हिडिओ माहितीये का तुम्हाला? त्यामुळे हे जे काय चाललंय ना, ज्यावेळी सोयीचंय त्यावेळेस सोयीचंय, त्यावेळी गैरसोयीचंय त्यावेळेस काय करायचं ते ठरवावं. आता मुद्दा हा आहे की ज्यावेळेस कोणीतरी एखादा XYZ, आता गवई साहेब त्या पद्धतीचे आहेत की माफ करतो मी, काय नाही, जसं ते मुंबईत आले त्यांचा प्रोटोकॉलनी जो सन्मान झाला पाहिजे तो नाही केला. माझ्यासारखे कडक टिकेत भाषेत बोलले. DGP आणि CS जाऊन त्यांना मग भेटले, चैत्यभूमी वगैरे गेले, तो भाग वेगळा. पण हा सौम्य माणूस आहे, मॅच्युअर माणूस आहे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी आपली भूमिका ठेवली की मला काही तक्रार नाही हे असल्या गोष्टी. कारण त्यांना परंपरा माहिती आहे. ज्या सावित्रीबाईंनी मुलींना शिकवायला त्यांना शेण मारलं ही परंपरा आहे ना. बरोबर. त्यामुळे न्यायाधीश काहीतरी बोलायला बस. आता इतक्या दिवसानंतर त्याला काय आठवलं की असं शूज फेकला पाहिजे? मुद्दा हा आहे की देशाचे पंतप्रधान ही एक घटनात्मक जबाबदारी आहे, सरन्यायाधीश ही एक घटनात्मक जबाबदारी, निवडणूक आयोग, राष्ट्रपती. तुम्ही ज्यावेळी सरन्यायाधीशांवर असा काही हल्ला होतो, पंतप्रधानांनी किती वेळात त्याच्यावर रिॲक्शन दिली पाहिजे हे तुम्ही क्रोनॉलॉजी समजली घेतली आहे. दुपारी झाला घटना, 8:27 27-28 मिनिटांनी पंतप्रधानांचं त्याच्यावर ट्विट झालं. 8:27-28 म्हणजे 8:30 वाजायच्या. मी फोन केला, मी सांत्वन केलं. म्हणजे कधी अख्ख्या दिवसभरात देशात वातावरण काय ते बघून 9 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांचं, जे नागपूरचे आहेत, अमरावतीचे आहेत माननीय सरन्यायाधीश, खूप प्रेमाने त्यांनी त्यांचं महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वागत केलं, सत्कार केला, भाषण ऐकलं. त्यांचं 9 वाजता ट्विट आहे. पंतप्रधानांचं रिट्विट केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं आम्ही हे खूप बारकाईने बघतो, कारण आम्हाला माहिती आहे की हे संरचनात्मक जी काही घटनात्मक गोष्टी आहेत त्याच्या सन्मानासाठी काय केलं जातं किंवा काय केलं जात नाही, की त्याचा अपमान होतोय हे गंमत बघितली जाते. माझं म्हणणं असं आहे की पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी गवई साहेबांच्या अपमानाचा एन्जॉय केला असं थेट मी तुम्हाला म्हणतो की यांनी 9 वाजेपर्यंत त्याची दखलही घेतली नाही. मुख्यमंत्री कुठे होते त्यावेळी? कलाकारांच्या एका कार्यक्रमात, मग दुसऱ्या अँबॅसिडर वगैरे कोणाच्या स्वागतात. यंत्रणा 2 मिनिटात काय झालं तर लगेच ट्विट करता ना तुम्ही. मला हे स्वागताचं जागेवर ट्विट करता. मेलोनी आल्या तर त्यांचं बड्डेचा विश आधीच सकाळी करता. तुमच्या सरन्यायाधीशांना देशाच्या काहीतरी अपमानास्पद वागणूक दिली गेली, त्याच्यावर तुमची रिॲक्शन कधी आणि काय येते, किती उशिराने येते, हा एक पॅटर्न आहे. तुम्ही एन्जॉय गंभीर आहे. त्यामुळे व्यवस्था संपणार आहेत की टिकणार आहेत हे या वागणुकीच्या तुमच्या सिरियसनेसवर, त्याचं गांभीर्यावर दिसणार आहे. त्याचं द्योतक आहे. म्हणजे ओव्हरऑल हे सगळे प्रसंग पाहिल्यावरतीच मला चिंता वाटते की खरंच लोकशाही टिकणार आहे का, म्हणून वाटतं की ह्या निवडणुका होणार आहेत का. कारण संपूर्ण यंत्रणा सगळ्या, आणि ह्याच्यामध्ये मला एक जाणवतं, तुम्ही विरोधी पक्षाचे म्हणून काम करता, शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काम करता, तुम्ही संपूर्ण राज्याचा दौरा केला, पाहिला, पक्षाची कार्यपद्धती पाहिली, पण विरोधी पक्ष हा या सगळ्या याच्यामध्ये संपलेला आहे का हो? कारण विरोधी पक्षाचा आवाज सुद्धा इतका क्षीण झालेला आहे. त्या सगळ्या याच्यामध्ये इतका अन्याय होत असताना त्यात माध्यम पण विरोधी पक्षाला साथ देत नाही, का तर गोदी मीडिया वगैरे हा स्वतंत्र चॅप्टर येतो त्याच्यामध्ये. पण विरोधी पक्षाचं सुद्धा कंबरड मोडलंय अक्षरशः. म्हणजे काय, त्यांनी उठून उभं राहायचं म्हटलं तरी कठीण काम झालेलं आहे. नाही, आता तुम्ही तोच परत आपण त्या मुद्द्यावर काय होतंय, माध्यम ज्यावेळेस दाखवतात लोकांपर्यंत जातं त्यावेळेस आपल्या सर्वांना, म्हणजे सर्वसामान्य जनता असो, आपण कार्यकर्ते, पत्रकार, राजकारणातले लोक, सगळ्यांना ज्यावेळेस दिसेल, व्हिज्युअल दिसलंय, पेपरमध्ये वाचलं, तर आपण म्हणतो की हो यांनी विषय विचारला, मुद्दा काढला आणि त्याच्यावर चर्चा झाली. पण ज्यावेळेस माध्यमांची रचना आता अशी असेल की माध्यमांचं सगळ्यात मोठा जाहिरातदार सरकार, ते सांगतील ते छापायचं, ते सांगतील ते दाखवायचं. तुम्हाला कधी कळणार की विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलला? तुम्हाला कळायचा मार्ग जो आहे हा हुकुमशाहीकडे जाणारा जो मार्ग असतो ना, त्याच्यात हे कट करायची एक प्रोसेस असते. ती कट करायची प्रोसेस आता सुरू झाली की ज्या तुम्हाला जाहिरातीत तुम्ही आम्हाला असं देतंय की आम्ही सांगाल, तुम्ही सांगाल, तसं करू, समजलं एकमेकांबरोबर. आता विरोधी पक्षांचा आवाजच
बंद करायचा ठरला तर काय करणार? आता तुम्ही पाहिलं समाजवादी विचारसरणीचे निखिल वागळे त्यावेळी आज का सवाल करायचे, देवेंद्र फडणवीस तिथं समोर बसून ते राज्यभरात पोचायचे. आज आहे का सवाल? किती लोकांना विरोधी पक्षाला तिथं संधी मिळते चर्चेला? हा मुद्दा आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही माध्यमांच्या आता ज्यावेळेस आम्ही सोशल मीडियात वापरतो, भाषणात करतो, त्यावेळेस लिमिट येतं सगळ्या गोष्टी. आपण मास मीडिया का म्हणतो? मास पर्यंत जाणार आहे. ज्यावेळेस मास मीडिया सत्तेच्या जवळ असेल, सत्तेने त्याचा गळा दाबून ठेवला असेल तर तुम्हाला लोकांपर्यंत जायचे मार्ग बंद होतात. थोडक्यामध्ये फोर्थ इस्टेट सुद्धा मरणासन्न झाली. आता तुम्ही बघताच आहे, तुम्ही पत्रकार म्हणून काम केले, आपण पाहिलंय. फोर्थ इस्टेटला त्यांच्या सोयीने जेवढं होईल त्यांच्या बिचाऱ्यांची अवस्था होईल. लोकशाहीचे 4 स्तंभ जे आहेत थोडक्यामध्ये त्यातलं हे 3 स्तंभ तर जवळपास म्हणजे नेस्तनाबूत व्हायचे. ते एका बाजूला आहे पूर्ण. आता असं दिसतंय की टील झाले. न्यायालयाकडून अजून थोडीशी अपेक्षा आहे, अजूनही अपेक्षा आहे. न्यायालयावरचा विश्वास कधी कुणी कमी करून आपण कसं आहे वर्तणुकीवर टीका टिप्पणी आपण करू शकतो. न्यायालयाच्या निर्णयावर त्याच्या मेरिटवर आपण आक्षेप घेतला आणि त्याच्यावर काहीतरी आक्षेपार्ह बोललो तर न्यायालयाची बेअदबी होती. नाही तर तुमच्या आता हे इंग्रजांनी स्पेसिफिकली करून दिलं होतं. न्यायमूर्ती रानडे आपले पुण्याचे इंग्रजांच्या काळात 1857 मुंबई विद्यापीठ झालं. न्यायमूर्ती रानडे पहिले न्यायाधीश झाले. न्यायमूर्ती रानडे म्हणूनच जगात नाव आहे. बरोबर निवडले कारण कॉन्शियस क्लिअर होतं. न्यायमूर्ती रानडेंनी टीका केली सरकारवर जळगाव मध्ये असताना, न्यायाधीश असताना. त्यांना प्रमोशनने बदली करून मुंबईत आणलंय. ही भूमिका लागते. तेव्हा आपल्याला आता त्यामुळं जे समजा मी कुठल्या तरी देवावर विश्वास ठेवून न्याय द्यायला लागलो तर तुमचं काय होत नाही. मग न्यायाधीशांनी, न्यायमूर्तींनी, न्यायालयाने या लॉ नावाच्या एक सेगमेंटनी विचार करायची वेळ आली. नाही, मला ओव्हरऑल संपूर्ण आपल्या चर्चेतून एक जाणवतं याच्यामध्ये स्पष्ट की लोकशाहीचे जे 4ही स्तंभ आहेत ज्याच्यावरती लोक अजून विसंबून आहेत, लोकांचा बऱ्यापैकी त्याच्यावरती विश्वास आहे, हे एक एक करत ते खच्ची करायचं काम पद्धतशीर सुरू आहे. म्हणजे याच्यामध्ये मीडिया तर फोर्थ इस्टेट, आपण जे मीडियाच्या बाबतीमध्ये देशभरामध्ये जी आता लोकांची भावना आहे, लोक पूर्वी छापून आलंय म्हणजे गॅजेट असल्यासारखे एखाद्या विषयावरती हे करायचे, आता ते करत नाहीत. जी क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता माध्यमांची जी आहे ती गेल्या 8-10 वर्षामध्ये इतकी खालावलेली आहे, रसातळाला गेली आहे. माध्यमाच्या बाबतीमध्ये ज्युडिशरीच्या बाबतीमध्ये आपण थोडाफार पत्रकार म्हणून बोललं बरं. अगदी आहे ते मी स्पष्ट सांगतो. नंतर प्रशासकीय यंत्रणाच्या बाबतीमध्ये प्रशासकीय यंत्रणा, तुम्ही जर तो विचार केला, आपण राजकारणाचा विचार करतो, ज्युडिशरीचा, माध्यमांचा, जो प्रशासकीय यंत्रणा हा सगळ्यात एक मोठा त्यातला भाग आहे, कार्यपालिका. पण त्याच्यामध्ये ही मंडळी तर आता फार म्हणजे सुसाट सुटलेली आहेत. कोणाचा कोणावर कंट्रोल आहे? 3 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये प्रशासन जे आहे, प्रशासन आणि आपली एकूण व्यवस्था याच्याबद्दल खरं तुमचं काय मत हो? समारोपाकडे तो त्यासाठी हा शेवटचा मुद्दा घेतला. प्रशासनाच्या संदर्भात मी 2 खूप क्रिटिकल मुद्दे आहेत. राज्य सरकारने काय केलं? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका असो, जिल्हा परिषद हो, त्याच्या समित्या आहेत, गटनेते आहेत, महापौर आहेत, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे, या सगळ्यांना आदेश राजकीय म्हणून त्यांना सांगणं, कामं करून घेणं, मग त्यांनी काय सगळं प्रोसेस करणं. आता ही यंत्रणा सरकारला लक्षात आलंय की हे कुचकामी आहे, करायची गरज नाही. आयुक्ताला, सीईओला डायरेक्ट फोन करा, तुम्हाला काय करून घ्यायचंय ते निर्णय घ्या. सिंगल सहीनी 5च अधिकारी बसणार. स्टँडिंग कमिटीची मिटिंग झाली. मी पुण्यातला एक भ्रष्टाचार काढला, काही 1000 कोटींचा आहे. महापालिका, आपण पिंपरीत आहोत, पिंपरीने तोच निर्णय घेतला, पिंपरी पालिकेला काही कोटी रुपये मिळाले. पुण्याच्या पालिकेने तोच काम केलंय, त्याच्यात लॉस केलाय. अच्छा, मग तुम्ही केबलचा विषय, त्यात काही हजारो कोटींचा अनेक वर्षांचा जर तुम्ही ग्राफ काढला तर नुकसान झालंय. सुनीलजींना थांबवतो. सुनील माने यांनी पुणे महापालिकेचा केबलचा जो विषय काढलेला आहे, त्या केबलमध्ये महापालिकेला 10,000 कोटी रुपयांचा जवळपास त्याच्यामध्ये लॉस झालेला आहे. ज्या अंडरग्राऊंड केबलिंग आहे संपूर्ण शहरामध्ये, त्याच्यामध्ये सगळ्या कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये आता इंटरनेटच्या याच्यामध्ये भरपूर कंपन्या आहेत. त्या कंपन्याने जे अंडरग्राऊंड केबलिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये खोदाईचे जे चार्जेस असतात, त्याचा मूळ विषय तो आहे, त्याचे जे चार्जेस महापालिकेला मिळायला पाहिजेत, प्रत्यक्षात दाखवलं जातं की 100 फूट असतं ते 1000 फूट. अशा प्रकारे पुणे महापालिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती फ्रॉड असा सापडला की त्यांनी केबलिंग केलेलं आहे, परंतु त्याची जी रॉयल्टी, त्याचे जो चार्जेस महापालिकेला भरायला पाहिजे ते मिळालेले नाहीत. जो पुणे महापालिकेत जो विषय यांनी उघडकीस आणला तसाच पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये आहे. आयुक्तांना फक्त त्या संदर्भात मी एकदा प्रश्न विचारला, नंतर बोलू असं म्हणून त्यांनी तो विषय मारून टाकला. या शहरात सुद्धा हजारो किलोमीटरचा
अंडरग्राऊंड केबलिंगचा हे झालेलं आहे, जाळं पसरलेलं आहे. परंतु या महापालिकेकडे त्याचे 10% सुद्धा चार्जेस त्यांनी भरलेले नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणावरती तो फ्रॉड आहे. RTI खाली जसं पुणे महापालिकेत झाला तसा पिंपरी चिंचवडचा सुद्धा आहे. थोडक्यात सांगायचं की यंत्रणा सगळ्या इतक्या पोखरलेल्या आहेत, कार्यकर्ते कमी पडतात. तुम्ही आता तो याचा विषय सांगा मला. त्या मुद्द्याला विषय लक्षात घेऊन तुम्ही आता तो एक समजून घ्या काय आहे ते. जे पुणे शहराचा मी तुम्हाला विषय जो सांगितला, जो आपण काढला, एकाच दिवशी स्टँडिंग कमिटीची ऑर्डर झाली, त्याच दिवशी जनरल बॉडीची ऑर्डर झाली, एकाच दिवशी. त्याच दिवशी त्या दिनेश इंजिनिअरिंग नावाच्या कंपनी बरोबर करार झालाय. असं जगाच्या इतिहास होऊ शकत नाही. या कंपनीला सगळं माफ केलंय. सरकारच्या BSNL, MTNL, गॅसची, MSCBची सगळ्यांना पैसे भरायला लागतात 50% सूट म्हणून. या कंपनीला फुकट, जावयाची कंपनी असल्यासारखे जावयाला पण दर दिला पाहिजे अशी परिस्थिती. हे काय आहे? हे पॅटर्न आहे. म्हणजे कोणी बघायला नाही, कोणी आवाज उचलायला नाही. राज्य सरकारांनी मोकळी वागणूक दिली आहे. मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन आहे की याला चार्ज लावा, काही ऐकत नाहीत कोणी. अरे बापरे. आता तुम्हाला कालची बातमी आहे, कॅगने रिपोर्ट काढलाय, गुजरात मधल्या प्रमुख महापालिकात 2 लाख कोटीचा जो घोटाळा झालाय त्याचं अकाउंटच सापडत नाही. मी आता मागणी करणार आहे मुख्यमंत्र्यांकडं की राज्यातल्या जिल्हा परिषदा, महापालिका, नगर परिषदा यांचं ऑडिट करा. अविनाशजी, मी जबाबदारीने सांगतो, तुमच्याकडेही तेवढंच कर्ज असणार. पुणे शहरातल्या महापालिकेला 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त कर्ज झालंय गेल्या 3 वर्षात, अशी माझी माहिती आहे. मुंबई महापालिकेची तीच परिस्थिती आहे. डिपॉझिट मोडून पगार द्यायला लागतात आणि ते खायला लागतंय. MSRDC, MMRDA सगळ्यांचे डिपॉझिट मोडायची अवस्था आत्ताच्या घडीला आली आहे. सुनीलजी, इथले अपडेट सांगतो तुम्हाला. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा 5,000 कोटीच्या ठेवी होत्या, ठेवी सगळ्या मोडल्या. आता जवळपास 15,000 कोटींचं कर्ज घ्यायचे त्यांचे प्रस्ताव पाईपलाईन मध्ये आहेत सगळे. का? तर मोठी मोठी कामं इतकी काढलीत की त्याला काय विचारता सोय नाही. महापालिका कर्जबाजारी झाली. माझा हेतूच तोच आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये की 3-3.5 वर्षामध्ये राज्यातल्या महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या ह्या सगळ्या यंत्रणा थेट मुख्यमंत्र्यांशी कनेक्ट आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये खाली काही ठेवायचंच नाही शिल्लक. जे काय ते थेट आपलं केंद्रीकरण करायचं आणि सगळं आपल्या हातात असलं पाहिजे. अशा पद्धतीने 3 वर्षाच्या काळामध्ये प्रचंड धो भ्रष्टाचार झाला. कोणाचाही कंट्रोल नाही, कोणी लोकप्रतिनिधी नाही. याचाच अर्थ ही सगळी यंत्रणा संपवायचाच हा प्रकार आहे. माझ्या मतानुसार ऑलमोस्ट ते सगळी यंत्रणा संपली. आता नगरसेवक समजा निवडून गेलेच तर त्यांना हे धुण्यातच किमान त्यांचे 2-4 वर्ष जातात, अशी परिस्थिती आहे. काही राहणार नाही, थोडक्यामध्ये काही राहणार नाही. नाही, फार वाईट परिस्थिती ओव्हरऑल. सुनीलजी, आपण सध्याची राजकीय परिस्थिती, त्याच्यामध्ये विरोधी पक्षाची परिस्थिती काय आहे, विरोधी पक्षाची अवस्था काय आहे, केविलवाणी अवस्था आहे, अक्षरशः केविलवाणी अवस्था आहे. कारण सत्ताधारी पक्षाने त्याच्यामध्ये ज्युडिशियरी पासून सगळे, प्रशासनापासून सगळ्या यंत्रणा, मीडियापासून सगळं हातात घेतलेलं आहे. तिथे आवाज कोणाकडे, जसं सुनील म्हणाल की दाद कोणाकडे मागायची. मतदार याद्यांमध्ये बोगस नावांचा भरणा आहे. त्याच्यामध्ये अगदी खडकीचा माणूस भोसरीमध्ये, भोसरीचा माणूस खडकीच्या यादीमध्ये आहे. इतका सगळा फ्रॉड आहे. अशा परिस्थितीत मतदार यादी घेऊन ते आता निवडणूक घ्यायचं म्हणतायत. मतदार याद्या फायनल करून निवडणूक करणार ते, अशा पद्धतीत त्यांचं चाललेलं आहे. हा सगळा जो एकूण ओव्हरऑल घोळ पाहिला, हा सगळा जो पसारा पाहिला आणि त्याच्यामध्ये फ्रॉड सगळे पाहिले, लुकहोल्स, एक उदाहरणं त्यांनी दिली. भ्रष्टाचार तर इतकं प्रचंड वाढलेला आहे गेल्या 3 वर्षामध्ये, त्याला कोणाचाही कंट्रोल नाही. दाद कोणाकडे मागायची. भ्रष्टाचारी जो असतो तो उलट भाजपचा सदस्य होतो, पक्षामध्ये येतो, पावन होतो. राजकारणाच्या बाबतीमध्ये तसं पाहिलं. प्रशासनाच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे की 3 वर्षामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी खाऊन गबर झालेले आहेत, 10 पिढ्यांचं कोट कल्याण केलेले, त्या अधिकाऱ्यांना सन्मानाने परत दुसरीकडे मोठी खुर्ची मिळते. पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांची परवा बदली झाली. त्यांना कुंभमेळ्याचे आयुक्त म्हणून स्वतंत्र 24,000 कोटीच्या बजेटचा चार्ज त्यांच्याकडे दिलेला आहे. म्हणजे हे सगळं अशा पद्धती लोक पाहत बसलेत सगळे काय चाललेलं. सुनीलजी, ओव्हरऑल संपूर्ण राजकारणाविषयी आणि प्रशासकीय यंत्रणा, संपूर्ण एकूण ओव्हरऑल सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि त्याच्यातून अर्थकारण किती खोलात गेलेलं आहे, दरीत गेलेलं आहे, याच्यावर तुम्ही व्यवस्थित प्रकाश टाकलात. पत्रकार म्हणून तुम्ही ह्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहता. तुम्ही प्रदेश प्रवक्ते जरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे असलात तरी तुमच्यातला पत्रकार अजून जागा दिसतोय मला. जागाच ठेवायला लागेल. तुम्ही आमच्या या चर्चेत सहभागी झालात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.